पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़, इससे तो चक्की भली पीस खाए संसार. सतसाहेब मेहमनदास. कबीर साहेबांनी या ओळीतून खूप मोठा अर्थ सांगितलेला आहे. जर दगडाला पूजून मला त्या हरीची प्राप्ती होऊ शकते, तर मी त्या डोंगराला पूजेन. त्याच्यापेक्षा तर ती चक्की चांगली, ज्याच्यातून कमीत कमी माणूस आपल्या उदरनिर्वाह तरी करतो. हेच गीता ज्ञानदाता सुद्धा सांगतात. अध्याय 16 श्लोक 23. गीता ज्ञानदाता सांगतात, जो मनुष्य शास्त्रानुकूल विधीला त्यागून मनमाना आचरण करतो, त्याची सिद्धीही होत नाही, त्याला मोक्षही प्राप्त होत नाही आणि त्याला कोणते सुखही प्राप्त होत नाही. आजकालच्या काळात आपण पाहत आहोत, जसे की आता श्रावण सोमवार लागत आहे, त्या हिशोबाने मग लोक विविध भागांमध्ये कावड यात्रा चालू आहेत. जसे की UPमध्ये, तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा चालू आहे. यांनी कधीही मोक्ष प्राप्त होऊ नाही शकत. याचा विरोध आपले शास्त्र संक्षिप्त देवी महाभागवत पुराण याच्यात देखील याचा विरोध होतोय. यात सांगण्यात आलेले आहे की ब्रह्माजी, विष्णूजी आणि शंकरजी हे स्वतः सांगतात की आम्ही स्वतः मरणाच्या फेऱ्यात अडकलेलो आहोत. तर आपण जर यांची पूजा करतो, तर आपली कुठून या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणार आहे. आत्ता जी कावड वगैरे चालू आहे, यात किती दुष्कर्म होत आहे. हिंदूचा अर्थ कधीच असा या अगोदर झालेला नाही. हिंदू म्हणजे आता हिंसावादी अशा पद्धतीचं वातावरण तयार होत आहे. जसे की आपण पाहतच आहोत UPमध्ये. हा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. इसकी क्या करेगा आदमी? क्या करेगा? क्या करेगा? क्या करेगा? बताओ क्यों? हमारा कोई खंडी तो नहीं है, घर टूट गया, हमारा कोई खंडी तो नहीं है. क्या हो गया? नीचे गिरी आगे बढ़ रहा दोनों है. गाड़ी चल रही थी, धीरे धीरे गाड़ी मुकेश जी हाँ जल जाएगा नहीं ना आगे जल जाए अपनी गाड़ी में जल हमारी गाड़ी में. तो धीरे धीरे गाड़ी चल रही थी, घोड़े ने उठा के कौड़े लोटो वाली कौड़े ऐसे रख दी. मेरे को दिखाई दिया नहीं, वह कौड़े कुछ गाड़ी से टच होगी. मैंने वही गाड़ी रोक दी थी, हाथ जोड़ दिया, भाई साहब मेरे को गलती होगी, टच होगी, मेरे को दिखाई नहीं दिया, माफी मांगी. मैं आपके साथ जाकर जल उठा के जाऊंगा, पैसे दूंगा मैं. भाई मेरे को उन्होंने मेरी गाड़ी तोड़ के मैं लठों से भाज के अपने कपड़े पड़वा गए उनसे बच कर. हाँ वहीं लगी. हाँ यही चोट लगी. गाड़ी के साथ क्या करा लोगों ने? गाड़ी के साथ ही तोड़ा फोड़ी करी, शीशा तोड़ा, फिर साइड में खड़की तोड़ा के मैं दोबारा फिर उनको मिलने का. हाँ भाई गुस्सा मत करो, मैं तुम्हारा जल जाऊंगा. फिर उन्होंने मेरे पे लाठीचार्ज किया. तो मैं वहाँ से भाज आया. जब आप आए ना मौके पे, आपने मेरी जान बचाई. आप ना होते ना होता, आप ना आते तो मैं भी नहीं रहता. तो मैंने अपने कपड़े पड़वा गए थे, वहाँ से भाग गया, लठा से नीचे आ गया. आप मुख्य कहाँ के रहने वाले हो? आप गाँव श्यामड़ी, जिला सोनीपत, तहसील का वहाँ. नाम क्या आपका? मुकेश. या व्हिडिओमध्ये जे कावड यात्रेला जात आहेत, यांनी किती दुकान फोडणं लावले, किती माणसांना मारहाण करणं लावले. म्हणजे ही केवळ हिंदू धर्माच्या नावाखाली, हिंदूच्या नावाखाली फक्त हिंसा करणं, हेच आजकालच्या समाजात रूढ होत चाललं आहे. यातून कोणाची मुक्ती होणार आहे का? यातून कोणाला सिद्धी प्राप्त होणार आहे का? नाही. पण यातून फक्त आणि फक्त जनतेला त्रास देणं
हाच एक प्रकार फक्त घडत आहे. या विपरीत आता तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात या. आता हे व्हिडिओ बघा, भाईचारा दिसतोय याच्यात. हिंदू देखील आहे, मुस्लिम देखील आहे, त्या व्यतिरिक्त याच्यात सर्व समाज आहे. यात तर कधी हिंसा झालेली नाही आठवत. तुम्ही प्रत्येक समागमाला येऊन पहा. आता सप्टेंबरमध्ये समागम आलाच आहे. या समागममध्ये तुम्ही या. एकदा मी सर्वांना प्रार्थना करू इच्छितो की आपण एकदा या सप्टेंबरमध्ये जो समागम आला आहे याच्यात नक्कीच तुम्ही धौलपुरी येथे अहिल्यानगरमध्ये येथे तुम्ही सप्टेंबरच्या समागमात येऊन बघा. किती भाईचारा चालतो, किती कोणी नशा करत नाही, कोणी नशेच्या अधीन जात नाही. आणि आपण जर हे कावडी बघितले, जे कावड वाहू राहिले, हे गाड्यांना मारताय, हे आपल्या शास्त्रात कुठं लिहिलेलं आहे? किंवा आपल्या शास्त्रात असं कुठे लिहिलेलं आहे की तुम्ही कावड करा, तुम्हाला मोक्ष प्राप्त, आपल्या स्वतःला त्रास द्या, यातून तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. असे कधीही असे एकाही ग्रंथात लिहिलेले नाही. तुम्ही ते बघू शकता. पण आजकालच्या काळात हिंदीमध्ये म्हणतात नाही का, तुम लढो हम कपडे संभालते, अशी गंमत होत आहे सध्या सर्वीकडेच. महाराष्ट्र राहो पूर्ण हिंदुस्थानात हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? हिंदू ह्या शब्दाचा अर्थच असा आहे की सर्व जाती समावेशक आहे. याच्यात पूर्वीपासून भाईचारा चालत आलेला आहे. गेल्या या 10-15 वर्षांपासूनच हिंदू मुस्लिमचे हे जे राजकारण आहे हे काही पॉलिटिकल पार्ट्या करत आहेत आणि त्यांचा खिसा गरम करतात आणि आपल्यासारखे लोक त्यात लढतात. तुम्ही एकदा विचार करा ना, यांचे मुलं कधी हिंदू मुस्लिममध्ये पडलेत का? यांचे मुलं हे फॉरेनमध्ये शिकत आहे आणि आपल्यासारखे जे त्यांचे कार्यकर्ते हे फक्त लढत आहे. यांचे मुलं काय करत आहे? यांचे मुलं आज विकास लागलेले आहेत आणि आपण ह्या लोकांमागे लागून सनी आपण आपले आयुष्य बर्बाद करत आहोत. या व्यतिरिक्त तुम्ही संत रामपालजी महाराजांचे बघा, त्यांचे अनुयायी आज नशामुक्त आहेत. त्यांचे अनुयायी आज सर्व धर्मांना समान मानतात. त्यांचा नाराच असा आहे, जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा. या एका घोषवाक्यात किती काय अर्थ दडलेला आहे. यात परमात्मा संत रामपालजी महाराज हे स्वतः सांगतात, जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा. जीवच आमची जाती आहे, मानव धर्म आहे आमचा. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हे जाती नाही आहेत. मानवता हाच एक फक्त आमचा धर्म आहे, आमची एक जात आहे. या जाती व्यतिरिक्त एकही जात नाही. आणि यापूर्वीच्या काळात तुम्ही श्रीरामजीचा काळ घ्या किंवा महाभारत वगैरे तो काळ, त्या काळांमध्ये बघा कधीच असे जाती कधीही नव्हत्या. जाती या नंतर आल्यात. पहिले या भाईचारा हाच एक धर्म होता, मानवता हाच एक धर्म होता. तुम्ही हे बघा ना, आजकालच्या काळात आपण जे काही लढत आहोत, जातींवरनं एकमेकांना भांडत आहोत, भाषावरनं भांडत आहोत, हे कितपत योग्य आहे? यातून काहीही निष्पन्न होत नाही आहे. यातून फक्त आपला वापर करून हे राज्यकर्ते, हे पॉलिटिकल पार्ट्या ह्या फक्त वरती जाण्याचे काम करत आहेत. तुम्ही अशा संतांच्या चरणात जा ना, ज्यांनी मानवतेचा धर्म दाखवलेला आहे, ज्यांनी हिंसा हा अमानुष मार्ग सांगितला आहे. पशुबळी ही देखील चुकीचीच आहे ना. पशुबळीतून काय सिद्ध होतं आहे? तुम्ही एका कमजोर जनावराला मारताय. आता हे पण पाहायला गेलं तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण जेव्हा प्रेताला जाळायला जातो,
आपण जेव्हा एका प्रेताला जाळायला जातो तेव्हा तिकडून आल्यानंतर आपण आपले हातपाय धुवून घेतो. मग विचार करा, जर का आपण प्रेताला जाळून आल्यावर आपण हातपाय धुतो, तर आपल्या जेव्हा पोटामध्ये ह्या सर्व गोष्टी जात आहे, आपलं पोट काय आहे? आपलं पोट आहे काय एक मुर्दा घर आहे का? एवढ्या एवढ्या जनावरांना, जीवांना मारून आपण जे खातोय, आपलं पोट आहे की आपलं शरीर आहे की एक कब्रिस्तान आहे? याचा तुम्ही विचार करा. आपलं हे पोट आहे आणि आपल्याला हे शाकाहारी जीवन जगायचं. आपल्याला जे काही हे प्राणी पशु देले हे मारून खाण्याकरिता नाही, तर यांची निगा ठेवून यांच्यापासून जे भेटतं, उदाहरणार्थ तुम्ही बकरी पाळली, बकरीचे दूध घ्या, त्याच्यापासून खत भेटते, ते खत घ्या. त्याच्यानंतर तुमची मेंढी झाली, मेंढीचं लोकर घ्या, लोकर वापरा. त्याच्यानंतर गाय म्हैस बैल जे झाले, बैल अवताला झोपा, गाय म्हैस यांचे दूध घ्या. या कारणासाठी आपल्याला परमात्माने हे सर्व दिलेले देणगी. आपण यांचा सांभाळ केला पाहिजे, तर आपण यांना मारू राहिलो. आपण किती हिंसक होत चाललोय याचा एक अंदाज घ्या तुम्ही. बघा, विचार करा. या, तुम्हाला सदर आमंत्रित करतात. सप्टेंबरमध्ये आमच्या एका भंडाऱ्यात या. एकदा तिथले वातावरण बघा, तेथे काय चालते ते तुम्ही तुमच्या तोंडाने बघा. मग तुम्ही विचार करा की हे हिंदू विरोधात कारभार चालत आहे की धर्माला धरून चालत आहे की अधर्माला धरून चालत आहे, याचा तुम्ही स्वतः विचार करा. बघा, मी फक्त एवढंच बोलू शकतो. आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. सत्साई.